तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तर सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. तर काल कामावरून घरी येताना अचानक एक मनात विचार आला की भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, तिकडे जावं. तर मी काल हर्षला कॉल केला, तर आमचा प्लॅन झाला जायचा तिकडे. तर आता आम्ही जातोय भिवंडीमध्ये. तर तुम्हाला पण दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर. तर चला. आता आम्ही जातोय पेट्रोल पंपाला, जरा पेट्रोल भरू आणि मग जाऊ पुढे. आता आम्ही निघालोय पेट्रोल पंपावरून. आतमध्ये द्वारकाधीश मंदिर झालंय विरारचं नवीन. तर या साईडला रोड आहे त्याचा, आम्हाला जायचं समोरच्या साईडला. मित्रांनो, आता आम्ही हायवेला पोहोचलोय आणि पहिल्यांदाच हायवेला आलोय आम्ही दोघांच्या पण घरी काय माहित नाही आम्ही इकडे आलोय ते. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आता एवढ्या गाड्या नाही. आता आम्ही वज्रेश्वरीला पोहोचतोय. हायवे आताच सोडला, मागे गेला हायवे. इकडचे रोड बाबा एकदम ट्रॅफिक पण लागले. मोठ्या मोठ्या गाड्या जातात तिकडून. मित्रांनो, आम्ही विचार केला होता मी चांगला रोड असेल, पण इकडच्या रोडची दशा. काय रोड आहे त्याच्यापेक्षा गावात आमचे रोड चांगले आहेत. बात तो सही है. 15 मिनिटं नुसतं मी डुबुकच करतो. हालत बेकार झाली आमची. काय बोलतो रोडला सलामी ना, रोडला सलामी. बसवाल्याच्या पाठून आम्ही मरतोय फक्त. आता हा बसवाला त्याच्या पाठून करू दे. आईला 25 मिनिटानंतर बसला पाणी टाकलेला आम्ही. आता जरा नीट जाऊ सुखाने. रोड काय बेकार नाही करता की रेटवतो ओपन करायचं. आपण आलेलं जे काय मजा करायची ते करूया. अशी मजाची सजा नाही व्हायला पाहिजे. पैसे नाही रस्ते. 13 किलोमीटर जायचं आहे पुढे.
ते याला घेऊ चालवायला. तो मस्त झालेला आहे रोडला. रोड बघा रोड आहे. काय दिसत नाही पुढचं काय. इथे गणेशपुरी गाव आहे आणि आता आम्ही जातोय. 1 तास लागला बाहेर यायला आम्हाला त्या कटर रोड मधून. एवढी बेकार रोड. आता जरा हायवे लागलाय. रोडचं काम चालू आहे मागे. पोचलोय महालुंगे गावात. सर्व विट्यांचाच बिझनेस करतात वाटतं. इकडं तिकडं विटा. आता 11 वाजले तर भूक लागली आम्हाला. आज जरा काहीतरी खातो वडापाव वगैरे. आता आम्ही जरा नाश्ता करतो, वडापाव खाऊ आणि परत जाऊ प्रवासाला. आताच आमचा नाश्ता झाला आणि आता आम्ही जातोय परत. थोडे जाऊया ना. किती मिनिटं आहे अजून? 15-20 मिनिटं लागणार आहे. चल गाडी स्टार्ट कर. आवळे नगर आलो. केशवनगर आवळे गाव. आता 2-4 मिनिटात आम्ही पोहोचू मंदिरात. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. गाडी पार्किंग करून आता आम्ही आलोय मंदिराजवळ. शूज वगैरे कुठे काढायचे आपण? दिलदार मनाचं वाढीव तुमचं. तर आता आम्ही मंदिरामध्ये जातोय. तर दाखवतो. तिकडे बघ चालू आहे काहीतरी. भारी वाटून असं एकदम त्या काळामध्ये आम्ही जातो असं वाटतं. हाय एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये चिन्मयमध्ये पहिल्यांदा ब्लॉग करतो. हा पहिल्यांदा किल्ल्यावर ब्लॉग करतो. पब्लिक ऑन पब्लिक पहिल्यांदा आलेला ब्लॉग करतो. आता काही विषय किती वाटत नाही. आता आलोय मंदिरामध्ये. लाईन लागली.
हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे. आता आमचं दर्शन झालंय घेऊन आणि आता आम्ही जातोय परत जरा गोलगोल फिरून बघूया. एक नंबर फील वाटतंय, भारी वाटतंय आम्हाला आता. असं मंदिर विरारमध्ये तिकडे पाहिजे होतं, भारी वाटलं असं. ठीक आहे, डोनेशन चालू आहे. अरे ब्लड डोनेट करतो का? आम्हाला चढवा लागेल एक बाटली, आमच्याकडेच कमी आहे आम्ही जातोय वरती. तुला नाही माहिती आतापर्यंत कुठल्याही मशीनमध्ये घडत नाही की फक्त मानवी शरीरामध्येच बनतं. या शिवजन्मोत्सवाचा निमित्त साधून गिरीश पाटील यांनी गाईज मस्त वाटतं इकडे. एक नंबर फिलिंग आहे. आलो पण जरा मनाला मस्त वाटलं जरा. शिवजयंतीच्या दिवशी इकडे हा ना. अचानक भयानकच प्लॅन ठरला आमचा आणि पण या सर्वांनी असं गड किल्ल्यांवर जरा फिरा, भारी वाटतं. आपले महाराजांचे गड किल्ले आहेत. तर आता आम्ही मंदिरात आलोय, पण गड किल्ल्यांवर पण आम्ही जाऊ नक्कीच. काय बोलतो हर्ष? भारी वाटतो ना, एक नंबर व्यू आहे. मन अगदी प्रसन्न झालं. इकडे असे छोटे छोटे बुरुज पण लावले, म्हणजे आम्ही आता गोल फिरतोय किल्ल्याच्या. आलो ना. भिगड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार.
त्या साईडला पण दाखवलं पण. बोल ना. तर तुम्ही बघू शकता इकडे शस्त्र लावल्यात तलवारी. त्या जवळजवळ 1-1 किलोच्या तलवारी आहेत. एक खाली माहिती दिली आहे त्यांची प्रत्येकाची. 700 ग्रॅम 1200 ग्रॅम वाल्या तलवार आहेत. आणि इकडे पण भरपूर सारे शस्त्र हत्यारं लावून ठेवलेले आहेत. भारी वाटतं. महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्याचं लावलंय. 4थी मध्ये शिकलो होतो आम्ही तो धडा. सर्व इतिहास पूर्ण इतिहास पूर्ण इतिहास इकडे दाखवलाय फोटो मार्फत सर्वांनी. शाहिस्तेखानाची पाहिलेली पण दाखवली तिकडे. आणि बाजीप्रभू देशपांडेची लढाई. तर आमचं दर्शन आता झालंय आणि आता आम्ही भूक लागलाय आता आम्हाला. इकडे खाण्यासाठी दुकानं वगैरे लावलेली आहे स्टॉल. तर आता आम्ही काहीतरी खाऊ आणि मग निघू घरी जायला. काय खायचं आहे आता? तिकडे जेवण पण आहे. बघू काय काय यायचं. इकडे हर्ष प्रसादी घेतो आता. कोणती वाली घेतली? हे घेतलं. ते आपले ते काका आहेत त्यांच्याकडून प्रसादी घेतो आता आम्ही. तुम्ही बघू शकता त्यांचं दुकानाचं नाव. तुम्ही इकडे आलात तर यांच्याकडून प्रसादी घ्या. स्वस्तात मस्त प्रसादी भेटते. तर आता आम्ही जेवण आलोय आणि ऊन खूप आहे तर हर्ष बोलला जरा उसाचा ज्यूस पिऊया. तर आता आम्ही उसाचा ज्यूस पितो आहे इथे. गेल्या ऑर्डर द्यायला हर्ष आलाय आता. खूप भूक लागली एकटाच खातोय. मला दे. तर आता आमचा उसा जरा पिऊन पण झाला. वाजलेत 1:15 झाल्या आता. ऊन खूप लागतं. मेन गोष्ट म्हणजे आता जे माझे ब्लॉग माझे मित्र बघणार आहेत आमच्या ग्रुप मधले आहेत इकडचे मुंबईवाले. सर्व बघणार आहेत, सर्व बोलणार आहेत, ऐकावं लागणार आहे. मला ऐकावं लागणार आहे कारण का आम्ही दोघं झालोय डायरेक्ट इकडे. तर ओरडा खायला लागणार आहे आम्हाला. बघू. पार्किंगला जातो आता इकडे. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. ओ सत्ताची धनाची रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहत. आता आम्ही जातोय घरी. आपण जर लवकर आलेलो असतो मग यापर्यंत घरी पोहोचलेलो असतो. आम्ही विचार करत होतो की आम्हाला लेट झालाय. सकाळी निघणार होतो तसं पण किती निघणार होतो आपण सकाळी 7ला निघणार. 7ला निघायचा प्लॅन होता. पण माझी तयारी झाली होती 7:30 पर्यंत. पण आज आला लेट होतो. 8ला मी येतो तुला आणायला. पण बाहेर झालं. पोहोचलोय जीवदानीला. इथे पाटील जीवदानी मंदिर आहे. लवकरच जीवदानी मंदिरचा पण एक ब्लॉग येईल आपल्या युट्यूबला. तर मित्रांनो मी आता पोहोचलोय मनवेलपाडाला आणि हर्ष आताच मला सोडून रिटर्न गेलाय. तर आजचा दिवस खूप खास झाला. खूप मजा आली आणि चांगला एक्सपिरियन्स पण आला. पहिल्यांदा आम्ही गाडी घेऊन एवढं लांब गेलो होतो दोघंजण. आणि मेन म्हणजे आम्ही तिकडे गेलो होतो तर घरी बिरी कोणाला काय माहीत नव्हतं. तर आणि आमच्या ग्रुप फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणाला काय माहिती नव्हतं. त्याची आयडिया नव्हती दिली की आम्ही जातोय. तर ते पण काय ना काय बोलणार आहेत आम्हाला आणि घरून पण थोडा ओरडा वगैरे भेटेल. आता बघूया. शांतपणे ऐकायचं आहे फक्त. आणि भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.